नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसुरा। त्यासाठी मी हा 300 ग्रॅम अख्खा मसुरा घेतलाय। अर्धा किलो कांदे घेतले बारीक चिरून। त्यासाठी लागणार परत 4 चमचे आलं लसणाची पेस्ट करून घेतल्या, 4 चमचे घालायचे। चवीनुसार मीठ, ह्या चमच्याने मी 2 चमचे लाल तिखट घेतले, मोठे 2 चमचे तेल घेतले। हा खायचा सोडा आहे, बारका पाऊण चमचा मी खायचा सोडा घेतलाय, 2-3 हिरव्या मिरच्या आणि हा लसूण घेतलाय। हा नंतर फोडणीसाठी वापरणार आहे मी। तर आता आपण रेसिपीला चालू करूया। चला आता आपण रेसिपीला चालू करूया। मी गॅस पेटवलाय, आपलं भांडं गरम झालं याच्यामध्ये मी तेल टाकते। आपलं तेल गरम झालं का आपण याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा थोडासा मऊ झाला का मग याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहे। त्यामध्ये मी आता जिरं टाकणार आहे आणि कांदा आपल्याला पूर्ण पाण्यासारखा शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण असं पाणी झालं पाहिजे पूर्ण। कांदा थोडासा मऊ झाला मग याच्यामध्ये आपण हा खायचा सोडा टाकणार आहे। खायचा सोडा टाकल्यामुळे कांदा पूर्ण असा भाजतो पूर्ण चांगला आणि पूर्ण पाण्यासारखा होतं। असं मी तुम्हाला दाखवते। कांदा आपला मऊ झाला आता याच्यामध्ये आपण 4 चमचे लसणाची पेस्ट टाकू। आता मी हा खायचा सोडा टाकते जेणेकरून कांदा पूर्ण असा भाजतोय बघा। कांदा भाजायला वेळ लागतो जरा काय, पण खायचा सोडा टाकला हा कांदा लगेच भाजून होते बघा। आणि ह्या 3 हिरव्या मिरच्या त्या मी अशा याच्यामध्ये मोडून टाकते।
कांदा पूर्ण असं पूर्ण दिसेपर्यंत भाजायचा, पूर्ण म्हणजे त्याचं पाणी पाणी होऊन जरा असं. आता आपला कांदा पूर्णपणे भाजलाय बघा. आता याच्यामध्ये आपण हे 2 चमचे लाल तिखट टाकूया. तुम्हाला केवढं तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही टाका. लाल तिखट टाकूया. हे लाल तिखट पण आपण भाजून घेऊया. लाल तिखट भाजले. आता याच्यामध्ये आपण हे पाणी ओतून घेऊया. पाणी उकळलं का मग आपण याच्यामध्ये मसुरा धुवून टाकूया. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 1 तास आधी करायच्या आधी मसुरा भिजवून ठेवू शकताय, म्हणजे तो पडदेशी शिजेल. मी असं अखंड टाकणार आहे त्यामुळे जरा वेळ लागेल शिजायला. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. बघा आता आपण हे जे पाणी ठेवलं होतं हे चांगलं उकळलंय आणि मी मसुरा पण 2-3 पाण्याने धुवून घेतलाय स्वच्छ, आणि ह्याच्यात जराशी पावडर वगैरे असते त्यामुळं. आता हे आपण याच्यामध्ये टाकूया. आणि मी एकसारखं आता हलवून घेते. जरा मसुरा शिजायला वेळ लागतोय, ह्याला 1 अर्धा तास लागेल शिजायला. तुम्हाला जर पडदिसणे हवं असेल तर तुम्ही अख्खा मसुरा भिजवून घालू शकता 1 तासभर, त्यामुळे ते लवकर शिजेल. पण तुम्ही असं जर करून बघितलं जर तुम्हाला खूप आवडेल रेसिपी, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता गॅस आपण मीडियम करूया आणि याला आपण आता शिजवून घेऊया. मग तुम्हाला मध्यंतरी 2-3 वेळा आपण हलवून घेऊ शकतो. आता आपण शिजल्यावरती मी तुम्हाला दाखवते कसं झालंय ते. तर बघा मैत्रिणींनो, आपला मसाला व्यवस्थित मस्त शिजलाय. तर आता आपण याच्यावरती फोडणी करून ओतूया, तडका मारूया. याला फोडणी म्हणजे तडका मारूया. तडक्यासाठी मी भांडे घेतले, तडका पॅन घेतलाय. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी. तेल गरम झालं का याच्यामध्ये आपण लसूण टाकूया. मसुरा शिजायला अर्धा तास लागतोय. 30 मिनिटं 40 मिनिटं लागतात शिजायला. लसूण भाजला का म्हणजे आपण अर्धा चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया. हा लसूण भाजलाय बघा, असा गुलाबी रंग आलाय. आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते. गॅस बंद करते आणि ही फोडणी ह्याच्यामध्ये होते. तर बघा आपली अख्खा मसूरची रेसिपी तयार झाली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला
आणि ही अख्खा मसुरा तुम्ही रोटीसोबत, चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत सुद्धा खाऊ शकता का. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.